अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आणि या शुभ दिवशी महाराष्ट्राच्या घरात एकच चर्चा असते, ती म्हणजे आमरस पुरणपोळी। यंदा आंबे मिळायला थोडा उशीर झाला असला तरी सणाचा बेत अजिबात चुकणार नाही। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी सिक्रेट पद्धत आणि ज्याने तुमचा आमरस हॉटेलपेक्षाही दाटसर आणि रसाळ होईल, शिवाय तो अजिबात काळा पडणार नाही। चला तर मग रेसिपी सुरू करूयात, पण त्या अगोदर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी पाहता येतील। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। आमरस करण्यासाठी इथे मी 5 आंबे घेतलेले आहेत। सर्वात पहिल्यांदा आंबे स्वच्छ धुवून घेऊ आणि मग ते कापडाने पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे। आता आंब्याचा देठ कापून काढायचा, कारण आंब्याच्या देठापाशी जो चीक असतो तो नीट स्वच्छ होणं गरजेचं असतं, नाहीतर रसाची चव आपली बिघडू शकते। आता आंबा हाताने चोळून मऊ करून अशा प्रकारे घ्यायचा, कारण यामुळे काय होतं की आंब्यातील जे तंतू असतात ते सुटे होतात आणि रस काढणं सोपं जातं। तसंच हाताने दाबल्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गोडवा रसात उतरतो। ही पद्धत ही आपली जुनी आणि पारंपरिक आहे, यामुळे आंब्याचा गर वाया जात नाही आणि आपल्याला दाटसर रस मिळतो। आता तुम्हाला मी सिक्रेट टिप सांगते। आता आपल्या आमरसाला दाटसरपणा येण्यासाठी तो रस एकजीव व्हावा म्हणून आपण तो थोडा मिक्सरमधून काढून घेणार आहोत, पण आपल्याला जास्त बारीक करायचा नाही। तो फक्त चालू बंद प्लस मोडवरती करायचा, फक्त 2 वेळा। आता यात आपण घालूया चवीनुसार साखर। साखर घालण्यापूर्वी आंबा किती गोड आहे हे नक्की एकदा चाखून बघा। सोबतच 1 चिमूटभर मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाची चव अधिक खुलते, त्यामुळे मीठ हे आवर्जून घाला। आता आपला सर्व रस बारीक करून झालेला आहे। आमरस हा पचायला थोडा जड असतो, म्हणून यात तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर किंवा वेलची पूड नक्की टाका। यामुळे रसाला सुगंध तर येतोच, पण तो रस बाधत नाही। बघा, आपला दाटसर आणि रसाळ आमरस तयार आहे। फ्रीजमध्ये अर्धा तास थंड करायला ठेवा, म्हणजे चव अजून वाढेल। यंदाच्या अक्षय तृतीयेला हा बेत नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।